नाशिकचे खासदार राजेभाऊ वाजे यांनी हाताने मैल काढणाऱ्यांच्या पुनर्वसनातील गंभीर त्रुटींवर आज लोकसभेत सरकारला थेट जाब विचारलाय। जाऊयात थेट लोकसभेत। जी प्रकाश बाजे। माननीय अध्यक्ष महोदय, मी या सभागृहाचे लक्ष हाताने मैला काढणाऱ्या व्यक्तींच्या रोजगारास बंदी आणि त्याचे पुनर्वसन अधिनियम 2013 या ऐतिहासिक पण आजही अपुऱ्या क्षमतेने राबवल्या जाणाऱ्या कायद्याकडे वेधू इच्छितो। या कायद्याने मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगला केवळ बंदी घातलेली नाही, तर त्यापासून प्रभावित व्यक्तींना कौशल्य प्रशिक्षण, पर्यायी रोजगार, व्याजमुक्त कर्ज, निवास, आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासह संपूर्ण पुनर्वसनाचा अधिकार दिला आहे। तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप अचूक सर्वेक्षण झालेले नाही, लाभार्थी नोंदणीत दुर्लक्षित आहेत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया कागदपत्रच राहिली आहे। आणि म्हणून सरकारने या प्रश्नाला फक्त नियमित प्रशासकीय प्रक्रियेचा भाग न मानता मानवी हक्क आणि न्यायाचा प्रश्न म्हणून गांभीर्याने हाताळणे अत्यावश्यक आहे, अशी मी मागणी करतो। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।